श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी समर्थ महाराजांचं प्रगट दिन विषयी. आज काही मी विशेष सेवा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. बघा, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रगट दिन 10 एप्रिलला प्रगट दिन आहे. तर आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे. आपल्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहेत. आपल्या मनासारखं घडत नाही. आपल्याला संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात. पतीची प्रगतीमध्ये वाढ होत नाही. व्यवसाय वाढत नाही. नोकरीत प्रमोशन भेटत नाही. आपल्या घरामध्ये सारखं क्लेशाचं वातावरण राहतं. मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात. लग्न कार्यामध्ये अडथळे येतात. लग्न मनासारखं जमत नाही. तर अशी तुम्हाला ह्या सगळ्या समस्या असेल तर तुम्ही स्वामी समर्थ प्रगट दिन निमित्त एक विशेष 21 दिवसाची सेवा तुम्ही करून पहा. तुमच्या जीवनात काय बदल होईल. जे अशक्य होतं ते सुद्धा शक्य होईल. तुमच्या नशिबामध्ये नव्हतं, तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं नव्हतं सुद्धा स्वामी तुमच्या नशिबात लिहिल आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. फक्त श्रद्धा, भाव, विश्वास ह्याच गोष्टीनंच ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. जास्त काही आपल्याला खर्च करायचा नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसाची सेवा करायची आहे. मी हे लवकर का सांगत आहे की ज्याला आता लेडीज जे सेवा करतात त्यांना 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत 21 दिवसाची सेवा चालू होती. पण त्यांना मासिक धर्म आले तर 5 दिवस गेले. त्याच्यासाठी मी आज अगोदर सेवा घेऊन आलेली आहे, माहिती घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला 21 ते 10 एप्रिलमध्ये पिरियड येत असेल तर तुम्ही आजपासून सेवा करा. म्हणजे तुमचे ते 5 दिवस तुमचे कवर होऊन जातील. समजा तुम्हाला 21 ते 10 मध्ये पिरियड नसेल तर 21 दिवसापासून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. त्याचप्रकारे आपल्याला सेवा करताना काही नियम अटी आहेत का? बघा, नियम अटी जास्त काही नाही. जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याची पाळायची गरज नाही. आणि तुम्ही इतर कोणत्या गोष्टीसाठीही करत असाल तर ब्रह्मचर्याची पाळायची गरज नाही. हे केंद्रात आज सांगितले जातात. आणि नॉनव्हेज वर्ज्य करावे. जर तुम्ही 21 दिवसाची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर नॉनव्हेज वर्ज्य करा. नॉनव्हेज खाऊन तुम्ही सेवा करू नका. आता काही घरामध्ये असं असतं की घरातले लोकांना जमतच नाही. तर घरातल्या सदस्यांनी खाल्लं तरी काही हरकत नाही. पण आपण ज्या व्यक्तीने, ज्या महिलांनी सेवा करतात त्यांनी खाऊ नये. संकल्पयुक्त हे 21 दिवसाची सेवा आपण करतोय. स्वामींना संकल्प करून आपल्या मनातली काहीतरी इच्छा सांगून करत आहोत. म्हणून आपण नॉनव्हेज नाही खायचं. जे व्यक्ती करते ना त्यांनी 21 दिवसाच्या सेवामध्ये नॉनव्हेज वर्ज्य ठेवलेले खूप अतिउत्तम. आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. आता बघा, आता सेवा कशी करायची. आता जर समजा तुम्ही 21 तारखेला सेवा करत असाल तर 20 तारखेच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या मठामध्ये, मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. नारळ, खडी साखर, अगरबत्ती आणि 11 रुपये दक्षिणा घेऊन जायचं आहे. आणि स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे. आणि आपला ही 21 दिवसाची सेवा आपण करत आहोत आणि हे सगळे माझे कार्य पूर्ण होऊ द्या. जे तुमच्या काही मनातली इच्छा आहे ते स्वामी समोर सांगायचं. नारळ, खडी साखर ठेवायचं. 3 वेळेस मुजरा करायचा. नमस्कार करून माझ्याकडनं करून घ्या. आपण कोणीच नाही. त्यांचा कृपा आशीर्वाद असल्याशिवाय स्वामी सेवा घडत नाही. ज्यांना स्वामींची सेवा आपण करतो, स्वामी सेवा, त्यांच्यावरती स्वामींचं कृपा आशीर्वाद असतं. आणि म्हणूनच ते स्वामी सेवेमध्ये जातात. ते व्यक्ती स्वामी सेवेमध्ये जातात. नाहीतर मग असे भारतामध्ये, दुनियामध्ये खूप काही लोक आहेत. सगळे लोक स्वामी सेवा मार्गामध्ये लागत नाही. ज्यांना स्वामीला आवडतात त्यांनाच स्वामी सेवा, तेच लोक स्वामी सेवा करतात आणि त्यांच्याकडूनच स्वामी करून घेतात. तर स्वामीला सांगायचं आहे की माझी सेवा तुम्ही करून घ्या आणि माझे जे काही दुःख आहे हे सगळे तुम्ही तुमच्या आशीर्वादाने हे माझे दुःख संपवा आणि माझे जे काही कार्य आहे ते पूर्ण होऊ द्या. स्वामीला विनंती करून मुद्रा करून निघून यायचं आहे. आणि घरी आपल्याला 21 तारखेला आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो आणि मूर्ती असायलाच हवा. दोन्हीपैकी एक असलं तरी चालेल.
मग आपले नित्य पूजा वगैरे झाल्याच्या नंतर स्वामी चरित्र सारामृतांचा ग्रंथ हवा आहे. 21 अध्यायाचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वामी मंदिरात मठामध्ये तुम्हाला कुठं पण सहज भेटून जाईल. 21 अध्यायाचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपल्याला 21 अध्याय पूर्ण वाचला तर एक पारायण होतो. म्हणून आपल्याला 21 दिवस एक एक अध्याय पूर्ण वाचायचा आहे, म्हणजे 21 पारायण आपले होतात. हा ग्रंथ हे कल्पवृक्ष ग्रंथ आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा ग्रंथ आहे. स्वामी महाराजांचं साक्षात प्रगट त्याच्यामध्ये जे स्वामींनी स्वतःनी लिहिलेलं केलेले वर्णन आहेत आणि काही असे शब्द स्वामींनी स्वतः संवाद केलेलं त्या ग्रंथामध्ये आहे. ते स्वामींचे लीला आहेत. म्हणून ते श्री स्वामी समर्थ सारामृत इतकं महान आहे. त्याचे जर आपण नित्यकर्माने रोज 3 अध्याय वाचून 11 माळी जप केले तर आपल्या जीवनातल्या काही समस्या राहणारच नाही, काही प्रश्न राहणारच नाही. आपल्या जीवनामध्ये ते हळूहळू आपोआप समाप्त होतात. पण एवढं आहे की स्वामी समर्थांकडे समर्पण भाव हवा आहे, भक्ती हवी आहे आणि प्रेम भावना हवी आहे. तर आपल्याला हे 21 तारखेला सुरू करायचं आहे. तर आपल्याला पिरियड नसेल तर 21 तारीखला चालू करायचं आहे. जर पिरियड आपल्याला 21 ते 10 मध्ये पिरियड येणार असेल तर आपल्याला आज उद्यापासूनच चालू करायचं आहे 21 दिवसाची सेवा. तर बघा, ही सेवा 21 अध्याय पूर्ण झाला तर आपलं एक पारायण पूर्ण होतो. आणि समजा तुम्हाला एक पूर्ण ग्रंथ वाचायला जमत नसेल तर तुम्ही दररोज 7-7 अध्याय, म्हणजे 3 दिवसामध्ये एक पारायण, तर 7 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये 7 पारायण तुमचे घडतात. समजा तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचत असाल तर तुम्हाला 21 दिवसामध्ये 3 पारायण होतात. 7 दिवसामध्ये एक पारायण घडतो, तर 21 दिवसामध्ये 3 पारायण घडतात. तर तुम्ही असं संकल्पयुक्त यथाशक्ती जसं तुम्हाला करायला जमेल तसं तुम्ही करू शकता. पण तुम्ही आवर्जून करा, तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतात. आणि त्याच प्रकारे आपल्याला समजा ह्या सेवा जमत नसेल, हा वेळ खूप जात असेल, तुम्हाला काही कारणाने छोटं मुलं असेल किंवा काही घरचे काही अडथळे असतील किंवा काही असेल तुमच्या जीवनामध्ये, तर करू शकत नसाल तर तुम्हाला 11 माळे श्री स्वामी समर्थ जप अखंड किंवा नाहीतर मग अखंड जप ठेवायचा आहे. हिंडत फिरत काम करत बसला उठला तरीही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्याच प्रकारे आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र हे अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. आणि एक गिलास घ्यायचा आहे, गिलासात पाणी घ्यायचं आहे, पाण्यावरती हात ठेवायचा आहे, आपलं नाव गोत्र सांगून आपली कोणती इच्छा आहे, काय दुःख आहे, संकट आहे, काही आपले प्रश्न आहेत किंवा मनासारखं पती भेटत नाही किंवा जे काही तुमच्या काहीही समस्या असू द्या, स्वामींना सांगायचं आहे, त्याच्यावरती हात ठेवायचा आहे. आणि तारक मंत्राचं 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. 1 मिनिटामध्ये एक तारक मंत्र म्हणू शकतो. तर 11 वेळेस 11 मिनिटामध्ये हा तारक मंत्र संपून जातो. आणि ते पाणी आपण पिऊन घ्यायचं आहे. किंवा तुम्ही दुसऱ्यासाठी करत असाल तर ते तुम्ही दुसऱ्यांना ते पाणी द्यायचं आहे. म्हणजे 21 दिवस तुम्ही 11 वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही स्वामी समर्थ मंत्राचा अनुष्ठान करू शकता किंवा तुम्ही स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचं अनुष्ठान करू शकता. 21 दिवसाचे अनुष्ठान स्वामी प्रगट दिन निमित्त तुमच्याकडनं घडेल आणि तुमच्या जीवनातल्या सगळ्या काही समस्या आहेत ते हळूहळू दूर होतात, याच्यात काही संशय नाही. आणि आता ग्रंथ आपल्या समोर वाचायचा आहे, हात उचलून ठेवायचं, आपण ठेवू शकता, ग्रंथ हालू शकता. पण गुरुचरित्र ग्रंथ आपण पारायण करत असताना तो आपण हालू शकत नाही. पण स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना ते ग्रंथ आपण उचलून ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे. आणि तुम्ही घरामध्ये जर पारायण करत असाल, स्वामी समर्थ महाराजांसमोर आपल्याला संकल्प करायचा आहे की कधी आपण कशासाठी हे पारायण करता किंवा अनुष्ठान करता. तारक मंत्र असू द्या किंवा स्वामी समर्थ सारामृताचं पारायण असू द्या. तर संकल्प करून आपल्याला माहिती आहे, हातात पाणी घ्यायचं, नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं, कशासाठी करतो हे स्वामीला सांगायचं आणि ते पाणी सोडून द्यायचं आणि वाचनाला सुरुवात करायचं. माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री